नमस्कार. चला, आज आपण एक मस्त प्रवास करणार आहोत थेट 4000 वर्ष मागे. महाराष्ट्राच्या त्या काळात जेव्हा आपले पूर्वज शिकार सोडून पहिल्यांदाच शेतकरी बनले. ही गोष्ट आहे एका मोठ्या बदलाची, एका नवीन शोधाची आणि हो, पर्यावरणावर माणसाने केलेल्या पहिल्या मोठ्या हस्तक्षेपाची. कधी विचार केलाय की खरंच आपण 4000 वर्ष मागे जाऊ शकतो? त्या जगात जिथे आजची शहरं नव्हती, कोणतीही साधनं नव्हती, तेव्हा माणसं कशी जगत असतील, काय खात असतील, हे सगळं जाणून घेणं शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि हे शक्य करतात आपले पुरातत्वशास्त्रज्ञ. खरं तर ते इतिहासाचे गुप्तहेरच आहेत, जे मातीत गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळ जिवंत करतात. चला तर मग आपणही त्यांच्या या तपासात सामील होऊया आणि महाराष्ट्राच्या पहिल्या शेतकऱ्यांची गोष्ट उलगडूया. ही गोष्ट सुरू होते एका क्रांतीने. हो, ही एक क्रांतीच होती. हा तो क्षण होता जेव्हा माणसाने जमीन कसून स्वतःचं अन्न स्वतः पिकवायला शिकून घेतलं आणि या एका गोष्टीने त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. तर महाराष्ट्रात शेतीची सुरुवात झाली साधारणपणे 4000 वर्षापूर्वी. याची पहिली चाहूल लागते ती तापीच्या खोऱ्यात, जिथे सावळदा संस्कृती उदयास आली. मग आली माळवा संस्कृती, जी आपल्यासोबत नवीन प्रकारची भांडी आणि शेतीच्या नव्या पद्धती घेऊन आली. आणि शेवटी साधारण 1400 इसवी सन पूर्व जोर्वे संस्कृतीने खऱ्या अर्थाने स्थिर शेतीची पायाभरणी केली. म्हणजे भटकं आयुष्य संपलं आणि एका जागी वस्ती करून राहण्याची सुरुवात झाली, ज्यामुळे समाज आणि लोकसंख्या वाढायला लागली. आता प्रश्न हा की आपल्याला हे सगळं इतके ठामपणे कळलं तरी कसं? तर याचे बहुतेक पुरावे एकाच ठिकाणी सापडले आहेत. जणू काही ही एक क्राईम सीनच आहे, जिथे इतिहासाचे सगळे धागेदोरे विखुरलेले आहेत. ते ठिकाण आहे इनामगाव, पुण्याजवळचं एक प्राचीन खेड. इनामगाव आपल्या तपासाचं केंद्र आहे, कारण इथल्या उत्खननातून माळवा आणि जोर्वे संस्कृतीच्या लोकांबद्दलचे इतके महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत की जणू काही एक टाईम कॅप्सूलच आपल्या हाती लागली आहे. इनामगावमध्ये काय काय सापडलंय बघा. मातीच्या घरांचे पाया, धान्य साठवण्यासाठी जमिनीत खोदलेली मोठी कोठारं, ज्यांना सिलो म्हणतात, खास पद्धतीची रंगवलेली मातीची भांडी, शेतीची आणि इतर कामांसाठी लागणारी अवजारं, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे घराच्या जमिनीखाली सापडलेली मानवी दफन. या प्रत्येक गोष्टीतून एका स्थिर आणि संघटित समाजाचं चित्र अगदी स्पष्ट उभं राहतं. बरं, हे लोक एका जागी राहत होते हे तर कळलं, पण मग ते खात काय होते, म्हणजे काय पिकवत होते आणि त्यासाठी कोणती हत्यारं वापरत होते? चला, आता त्यांच्या रोजच्या जगण्यात डोकावून पाहूया. इनामगावच्या पुराव्यानुसार ते मुख्यत्वे हिवाळी पिकं घ्यायचे, म्हणजे रब्बी पिकं. त्यांच्या आहारात जव, गहू, मसूर, कुळीथ, तूर आणि हरभरा यांसारख्या धान्यांचा आणि कडधान्यांचा समावेश होता. ही पिकं कोरडवाहू शेतीसाठी उत्तम होती, पण त्याचबरोबर नदीच्या पाण्याचा हुशारीने वापर करून थोडंफार सिंचन करण्याचे पुरावेही सापडले आहेत. आता त्यांच्या हत्यारांबद्दल बोलायचं झालं ना, तर त्यांच्याकडे 2 टीम्स होत्या असं समजा. एक होती दगडी हत्यारांची, जी रोजच्या जड कामांसाठी होती, म्हणजे कुऱ्हाडीने जमीन साफ करणे किंवा पाटा वरवंट्यावर धान्य दळणे. आणि दुसरी टीम होती तांबे आणि कांस्य या धातूंची. ही होती स्पेशलिस्ट टीम. ही हत्यारं दुर्मिळ आणि मौल्यवान होती, त्यामुळे त्यांचा वापर सुतारकाम किंवा मासेमारीसाठी गळ बनवण्यासारख्या खास कामांसाठीच व्हायचा. हे पुरावे फक्त ते काय खात होते किंवा कोणती हत्यारे वापरत होते एवढंच नाही सांगत. यातून त्यांच्या समाजाची रचना कशी होती याचाही अंदाज येतो. कारण शेतीमुळे फक्त पोटच नाही तर समाजव्यवस्थाही बदलत होती. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हे जे नवीन गाव वसलं होतं, त्यात राहणारे सगळे लोक समान होते का? की त्यांच्यातही कोणीतरी प्रमुख, कोणीतरी सामान्य, असा काही भेद होता? या प्रश्नाचं उत्तर जरा अनपेक्षित ठिकाणी मिळतं. ते लपलेलं आहे त्यांच्या मृत्यूनंतरच्या विधींमध्ये, म्हणजे ते त्यांच्या मृतदेहांना कसं दफन करायचे यात. इनामगावमधले दफनविधी पाहिले की हा फरक लगेच लक्षात येतो. म्हणजे बघा, सामान्य माणसाच्या दफनात काय मिळायचं तर सोबत ठेवलेली काही साधीसुधी मातीची भांडी. पण जेव्हा एखाद्या प्रमुखाचं दफन सापडलं तेव्हा चित्रच वेगळं होतं. त्या मृतदेहासोबत खूप सारी मौल्यवान आणि उच्च दर्जाची भांडी आणि वस्तू ठेवलेल्या आढळल्या. यावरून हे स्पष्ट होतं की समाजात एक प्रकारची श्रेणीरचना होती. याशिवाय इथे सापडलेल्या बैलांच्या आणि मानवी मूर्ती त्यांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल काहीतरी सांगतात. घराच्या जमिनीखालीच मृतदेह पुरण्याची जी प्रथा होती, ती कदाचित पूर्वजांची त्यांचं असलेलं घट्ट नातं दर्शवत असेल. आणि हो, तांब्याचे दागिने ते केवळ दागिने नव्हते, तर समाजातल्या प्रतिष्ठेचं प्रतीक होते. आता आपण या कथेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया.
या पहिल्या शेतकऱ्यांच्या यशाची एक दुसरी बाजूही होती, काही अनपेक्षित परिणाम. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण इथेच सगळा बदल घडला. शेतीसाठी, जगण्यासाठी या प्रदेशातल्या माणसाने पहिल्यांदाच पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात बदलायला सुरुवात केली. हा एक असा बदल होता ज्याचे परिणाम आजपर्यंत टिकून आहेत. हा बदल किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी फक्त कल्पना करा. 4000 वर्षांपूर्वी इनामगावचा परिसर कसा होता? घनदाट जंगलं, गवताळ प्रदेश जिथे सिंहासारखे प्राणीही राहायचे. आणि आज तोच प्रदेश एक खडकाळ आणि शुष्क भाग बनला आहे. याचं तारण म्हणजे शतकानुशतकं चाललेल्या शेतीमुळं झालेली जंगलतोड आणि जमिनीची धूप. तर ही होती महाराष्ट्राच्या पहिल्या शेतकऱ्यांची कहाणी. त्यांनी जगण्यासाठी जमिनीचं रूप बदललं, एक नवीन जीवनशैली तयार केली, पण त्याची एक किंमत पर्यावरणाला चुकवावी लागली. आणि यावरून एक विचार मनात येतो. आज आपण आपल्या गरजांसाठी ज्या प्रकारे जगाला आकार देत आहोत, त्याकडे भविष्यातल्या पिढ्या कशा बघतील?